आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी ॲस्ट्रोपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण मिथुन राशीचे फेब्रुवारी 2026 या महिन्याचे राशी भविष्य डिटेलमध्ये समजून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण ग्रहांचं राशी परिवर्तन सगळ्यात आधी समजून घेणार आहोत। 4 फेब्रुवारीला बुधदेवांचं राशी परिवर्तन कुंभ राशीमध्ये होईल। 6 फेब्रुवारीला शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन सुद्धा कुंभ राशीत आपल्या नवम स्थानात होईल। 13 आणि 23 फेब्रुवारीला सूर्य आणि नंतर मंगळाचं राशी परिवर्तन सुद्धा आपल्या कुंभ राशीमध्ये नवम स्थानात होत आहे। त्यामुळे आपल्या भाग्यस्थानामध्ये 4 ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे। चतुर्ग्रही योग बनतोय। सगळ्यात आधी आपल्या अष्टम स्थानात बनतोय आणि नंतर नवम स्थानात बनतोय। त्याच्यामुळे ह्याचा इम्पॅक्ट मिथुन राशीला जबरदस्त चांगल्या प्रमाणामध्ये मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही। त्यासाठी महिन्याचा दुसरा पंधरवाडा आपल्यासाठी विशेष लाभदायक ठरणार आहे। तर मिथुन राशीसाठी सर्वात आधी आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता आपल्या राशी स्वामी बुधाची स्थिती आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते। तर राशी स्वामी बुध आपले अष्टम स्थानामध्ये 4 फेब्रुवारीपर्यंत आहे आणि 4 फेब्रुवारीला राशी परिवर्तन करून आपल्या नवम स्थानामध्ये येत आहे। त्याच्यामुळे आपल्याला महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मानसिक तणाव, थोडी डोकेदुखी, झोपेचा त्रास असे प्रॉब्लेम डोकं वर काढू शकतात आणि आपल्याला पचन संस्थेची काळजी घेणं गरजेचं आहे या महिन्यामध्ये। त्याच्यामुळे पोटदुखीची, पित्ताची विशेष काळजी आपल्याला महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये घ्यायची आहे। त्यानंतर बुधदेवांचं राशी परिवर्तन नवम स्थानात झाल्याच्या नंतर आरोग्याच्या दृष्टीने मिथुन राशीसाठी 7 फेब्रुवारी 2026 नंतर अतिशय उत्तम काळ आहे असं म्हणायला हरकत नाही। आता मिथुन राशीच्या आर्थिक स्थितीचा विचार करूया। या महिन्यामध्ये आपले उत्पन्न स्थिरावेल, आपले उत्पन्न स्थिर राहील, पण या महिन्यामध्ये केलेल्या मेहनतीचा विशेष असा फायदा आपल्याला याच महिन्यात मिळेल हे सांगणं या ठिकाणी चुकीचं ठरेल। कारण या महिन्यामध्ये आपण केलेल्या मेहनतीचा सर्व मेहनताना कुठेतरी आपल्याला मार्च एप्रिल या महिन्यांमध्ये मिळताना दिसणार आहे। पण आतापर्यंत आपण जी काय मेहनत केलेली आहे तर आपल्याला त्याच्यातून एक्स्ट्रा इन्कम कुठेतरी या महिन्यामध्ये आपल्याला मिळताना दिसेल आणि अचानक आपला खर्च या महिन्यामध्ये वाढू शकतो। प्रवासावरती खर्च होणं, आरोग्यावरती खर्च होणं किंवा आपल्या एखाद्या नवीन इन्व्हेस्टमेंटकडे आपण जाणार आहात त्याच्यामध्ये आपला खर्च होऊ शकतो। तर त्यामुळे गुंतवणूक करताना आपल्याला घाई करायची नाही या महिन्यामध्ये, हे विशेष करून मिथुन राशीने टाळायचं आहे। आणि जुने पैसे आपले अडकले असतील तर ते मात्र आपल्याला या महिन्यामध्ये मिळण्याची दाट शक्यता बनलेली आहे। त्यामुळे आतापर्यंत आपण जे काय आपले पैसे अडकले असतील किंवा रेंट आपलं यायचं बाकी असेल, एखादा आपल्याला ऑफर मिळणार असेल तर या महिन्यामध्ये आपल्याला ती नक्की मिळेल। त्या बाबतीत धनाच्या दृष्टीने मिथुन राशीसाठी योग्य असा काळ आहे। पराक्रम आणि परिश्रमाच्या दृष्टीने विचार केला असता सूर्यदेवांची स्थिती लाभदायक ठरते। तर सूर्यदेव 13 फेब्रुवारीला राशी परिवर्तन करून आपल्या नवम स्थानामध्ये येत आहे। त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला पराक्रम परिश्रमामध्ये आपल्याला सातत्य ठेवायचं या महिन्यामध्ये। या महिन्यामध्ये आपल्याला आळस करून चालणार नाही आहे। महिन्याचा पहिला पंधरवाडा आपल्याला कुठेतरी आळशी बनवणार आहे, पण आपल्याला आळस दूर करून आपली महत्त्वाची कामे महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये पूर्ण करून घ्यायची आहे। त्यानंतर दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये आपल्याला त्याची फळे चाखायला मिळतील। तर महिन्याचा जो पहिला पंधरवाडा आहे तो कुठेतरी कर्माच्या दृष्टीने लाभपूर्ण ठरणार आहे आपल्यासाठी। त्यानंतर चतुर्थ स्थानाचे स्वामी बुधदेव राशी परिवर्तन करून 4 फेब्रुवारीला नवम स्थानात येत आहे। त्याच्यामुळे 4 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत एखाद्या वास्तू वाहनाचा आपण नियोजन करत असाल तर आपल्यासाठी हा महत्त्वपूर्ण काळ आहे। पण तरी सुद्धा आपल्याला विशेष काळजी घेऊनच खरेदी करायची आहे। फसवणूक होण्याची सुद्धा शक्यता या महिन्यामध्ये दाट बनलेली आहे। त्याच्यामुळे व्यवस्थित विचार विनिमय करून कागदपत्रांची पडताळणी करूनच आपल्याला कोणत्याही प्रकारची खरेदी या महिन्यात करण्याचा सल्ला दिला जातोय। आपल्या आईचे आशीर्वाद आपल्यासोबत सदैव राहतील। हा महिना त्यासाठी विशेष लाभदायक ठरेल। पंचम स्थानाचे स्वामी शुक्रदेव राशी
परिवर्तन करून 6 फेब्रुवारीला नवम स्थानामध्ये येत आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत अभ्यासामध्ये कुठेतरी कंटाळा जाणवत होता, आपल्या रिव्हिजनचा अभाव विद्यार्थ्यांना कुठेतरी जाणवत होता, तर तो आपल्याला दूर होताना दिसेल. फक्त शुक्रासोबत राहू विराजमान होतोय आपल्या नवम स्थानामध्ये शुक्र राहू युती बनते. त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला विद्यार्थ्यांसाठी, मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांनी चुकीच्या संगतीमध्ये पडायचं नाहीये, हे मात्र त्यांनी टाळायचं आहे. चुकीच्या संगतीमध्ये आपण जर पडलात तर हा महिना आपल्याला फसवू शकतो. त्यामुळे मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांनी त्याची विशेष काळजी घ्यायची आहे. त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये प्रिपरेशन करणाऱ्या जातकांसाठी आपल्या 8 नंबर आहे 6व्या स्थानामध्ये. त्याचा स्वामी मंगळदेव मकर राशीमध्ये उच्च अवस्थेमध्ये विराजमान आहे. त्याच्यामुळे सरकारी नोकरीचं प्रिपरेशन करणाऱ्या सर्व मिथुन राशीच्या जातकांसाठी या महिन्यामध्ये संपूर्ण महिना हा आपल्यासाठी लाभदायक ठरेल. या महिन्यामध्ये एखादी आपली परीक्षा असेल तर ती परीक्षा चांगल्या मार्कांनी क्रॅक होण्याची संभावना या महिन्यामध्ये बनलेली आहे. त्यानंतर एखादी आपली कोर्ट केस चालू असेल तर कोर्ट केस सुद्धा आपण या महिन्यामध्ये जिंकू शकतात, तसे योग बनलेले आहेत. त्यानंतर विरोधकांना कुठेतरी हरवण्याची संधी आपल्याला या महिन्यामध्ये चालून येणारे विरोधक स्वतःच माघार घेतील, असा हा महिना मिथुन राशीसाठी बनलेला आहे. त्यानंतर आपल्या जोडीदाराच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेवांची सप्तम दृष्टी आपल्या लाईफ पार्टनरच्या घरामध्ये पडते. त्याच्यामुळे आपल्या लाईफ पार्टनरच्या करिअरमध्ये भरभराट आपल्याला या महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यानंतर लाईफ पार्टनरकडून थोडासा हट्टीपणा आपल्याला जाणवू शकतो, त्याचे हट्ट पूर्ण करावे लागतील आपल्याला या महिन्यामध्ये. त्या दृष्टीने मिथुन राशीसाठी हा महिना बनलेला आहे. तर मिथुन राशीच्या जातकांनी आपल्या पार्टनरची योग्य ती काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची, कारण शनिदेवांची दशम दृष्टी आपल्या सप्तम स्थानावरती पडते. त्याच्यामुळे आपल्या पार्टनरच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. आपल्या पार्टनरसाठी भरभराटीचा हा काळ असला तरी त्याच्या आरोग्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि आपल्या लव्ह लाईफच्या हिशोबाने विचार केला गेला असता हा महिना अतिशय अनुकूल हा मिथुन राशीसाठी बनलेला आहे. त्यामुळे एखाद्या नवीन नात्यामध्ये आपण ह्या महिन्यामध्ये पदार्पण करणार आहात आणि आपलं नातं या महिन्यामध्ये समृद्ध होताना दिसेल. त्यानंतर नवम स्थानामध्ये 4 ग्रहांचं आगमन होत आहे. 1 बाय 1 आपलं आगमन होत आहे. 6 फेब्रुवारी नंतर 13 फेब्रुवारी सूर्यदेवांचं, 23 फेब्रुवारीला मंगळदेवांचं आगमन होत आहे. त्याच्यामुळे नवम स्थानामध्ये एवढ्या ग्रहांचं आगमन होत आहे आणि नवम स्थानाचे स्वामी शनिदेव करिअर स्थानामध्ये विराजमान आहे. त्याच्यामुळे आपल्या करिअरसाठी विशेष असा अनुकूल काळ 15 फेब्रुवारी नंतर बनलेला आहे. आपल्या बॉस सोबत आपले काही आर्ग्युमेंट चालू होते तर ते आर्ग्युमेंट दूर होताना दिसतील. आपल्याला प्रमोशनच्या नवीन अशा संधी मिथुन राशीला 15 फेब्रुवारी नंतर पाहायला मिळतील. त्याचा विशेष फायदा मिथुन राशीच्या जातकांनी घ्यायचा आहे. नोकरी करणाऱ्या मिथुन राशीच्या जातकांसाठी कामात बदल किंवा नवीन एखादी मोठी जबाबदारी या महिन्यामध्ये आपल्याला येऊ शकते. तर मोठी जबाबदारी आली तर झटकायची नाहीये. आपल्याला या महिन्यामध्ये आळसपणा दाखवायचा नाहीये. आपल्या वरिष्ठांशी संवाद स्पष्ट ठेवायचा आहे. कोणत्याही प्रकारचे गैरसमज आपल्याला टाळायचे आहे. व्यवसायामध्ये नवीन करार डील एखादी होण्याची शक्यता आहे आपली, कारण व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा अनुकूल असा काळ मिथुन राशीसाठी महिन्याचा पहिला पंधरवाडा बनलेला आहे. त्यामुळे नवीन नवीन डील आपल्याला या महिन्यामध्ये क्रॅक होणं हे व्यापारी वर्गाला या महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यानंतर अविवाहितांसाठी नवीन ओळख किंवा नवीन प्रस्ताव या महिन्यामध्ये मिथुन राशीच्या जातकांसाठी येऊ शकतात. विवाहितांनी मात्र शब्दांवरती नियंत्रण ठेवायचं आहे. आपण बोललेला एखादा शब्द दुसऱ्याला हर्ट करू शकतो या महिन्यामध्ये. विशेषतः पहिल्या पंधरवाड्यामध्ये मिथुन राशीच्या जातकांनी याची काळजी घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात येतोय. मिथुन राशीच्या जातकांसाठी शुभ दिनांकांची गोष्ट केली असता आपल्यासाठी 7, 12, 18 आणि 24 फेब्रुवारी हे दिवस अत्यंत शुभ आहे. त्यामुळे महत्त्वाची कामे आपण या दिवसांमध्ये करायची आहे. आणि 3, 14 आणि 27 फेब्रुवारी या दिवशी महत्त्वाची कामे करणे टाळायचं आहे, कारण हे दिवस आपल्यासाठी अशुभ आहे. उपायांच्या दृष्टीने मिथुन राशीसाठी विचार केला गेला असता गायत्री मंत्राचं डेली पठण करणं आपल्यासाठी बंधनकारक आहे. ते आपल्यासाठी आपले संकट लवकर दूर करेल याबद्दल काडी मात्र शंका नाही. मिथुन राशीसाठी गायत्री मंत्राचा पठण करणं हे विशेष प्रभावी ठरणार आहे या महिन्यामध्ये.
पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कर्क राशी फेब्रुवारी 2026. कसे वाटतंय तुम्हाला व्हिडिओ कमेंट अवश्य करा आणि अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जरूर दाबा. थँक्यू सो मच.